नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने मौजे वडापूर येथील शाळेच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला आले यश। मौजे वडापूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या गावी गेली 40 वर्षे 100% ग्रँटेबल होऊन कार्यरत असलेली सोलापूर जिल्हा बालक कल्याण समिती संचालित कैलासवासी बाबूरावांना पाटील सर्वांगीण माध्यमिक विकास प्रशाला वडापूर या संस्थेमध्ये मुलामुलींना ज्या आवश्यक मूलभूत सोयी सुविधा असायला पाहिजे त्या या संस्थेकडून विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत योग्यरित्या पुरवल्या जात नसल्याने या विरोधात रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांनी उपोषण केले। त्या शाळेमध्ये सद्यस्थितीला 3 शिक्षकांची कमी असल्याने तसेच या शाळेला गेली 3 वर्षे 8वी वर्ग चालवण्यासाठी RTE कायद्याअंतर्गत प्राथमिक विभागाकडून परवानगी घेतली गेली पाहिजे होती। या शाळेने ती घेतली नाही। या शाळेमध्ये 25 वर्ष कार्यरत असलेले शिक्षक अनिरुद्ध वाघमारे हे मयत झाले। त्यांच्या जागी त्यांचे वारस चंद्रमणी वाघमारे यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी बाबर यांनी त्यांच्या वारसास शाळेत रुजू करून घेण्याचे आदेश 3 वर्षापूर्वी दिले असता त्यांच्या वारसास अद्यापपर्यंत रुजू करून घेतले नाही। या शाळेमध्ये 30 वर्ष सेवा करून रिटायर्ड मुख्याध्यापक मधुकर पवार यांचे देखील फॅमिली पेन्शनची रक्कम संस्थेच्या कार्यकारी मंडळाने त्यांना अद्यापपर्यंत दिली नाही। या शाळेने गेली 25 वर्षे झाले वडापूर ग्रामपंचायतीने 3 अभ्यासिका खोल्या बांधलेल्या होत्या। त्या अभ्यासिका खोल्या वापरल्या पण भाडेपोटी 1 पैसाही ग्रामपंचायतीला मोबदला म्हणून दिला नाही। सध्या ते वापरत असल्याने त्या खोल्या मोकळ्या कराव्यात। वरील नमूद केलेल्या बाबींच्या न्याय मागणींच्या पूर्ततेसाठी म्हणून संस्थेची चौकशी करून संस्थेवर कारवाई करण्यासाठी या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करावी इत्यादी मागण्यांसाठी शाळेच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गेट समोर बेमुदत चक्री उपोषण केले होते। त्या उपोषणाची दखल शासनाने घेऊन वरील संबंधित संस्थेवर कारवाई करण्याचे आश्वासन तसेच कारवाई करण्याचे पत्र दिल्याने यावेळी सिद्धार्थ कांबळे यांनी आपले उपोषण समाप्त केले। सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शेख रिपब्लिकन कामगार सेना उल्हासनगर शहर जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत वाघमारे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सिद्धार्थ कांबळे यांनी आपले उपोषण सोडले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। मी सिद्धार्थ कांबळे रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी या ठिकाणी 5 जानेवारीपासून या हस्तगायत माझ्या गावी वडापूर या गावी सोलापूर जिल्हा महिला बाल कल्याण समिती संचलित कैलासवासी बाबूरावांना पाटील या संस्थेच्या विरोधात त्या ठिकाणी त्या संस्थेचा कारभार व्यवस्थित नसल्यामुळे योग्यरित्या नसल्यामुळे मी चक्री उपोषण केलं होतं। त्या चक्री उपोषणावर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप व जिल्हाधिकारी कुमार शिवसाहेब व शिवसाहेब जंगम स्वामी या अधिकाऱ्यांनी माझ्या उपोषणाची दखल घेऊन व सदर बाजारचे साहेब पोलीस निरीक्षक साहेब व तसेच शेख साहेब व बक्षर साहेब या सर्वांनी माझ्या आंदोलनाची दखल घेऊन मला कारवाईचे पत्र संस्थेवर कारवाईचे पत्र दिलेले आहेत। त्यामुळे मी आजचे हे माझे सुरुवातीचे उपोषण आज पूर्ण स्थगित करीत आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।